इथून पुढे मला आयुष्याचा एकही क्षण तुमच्या शिवाय घालवायचा नाही. मला तुमच्या बरोबर राहायचं मिस अनामिका. 24 तास 365 दिवस आयुष्यभर. मिस अनामिका, तुम्ही माझ्या बरोबर. आधी तुम्ही ना मिसेस पटवर्धन व्हा आणि मग माझ्याशी याविषयी बोला. नाहीये मला इंटरेस्ट मिसेस पटवर्धन होण्यात. मला मिसेस पटवर्धन व्हायचं नाहीये. लिव्ह इन मध्ये राहाल? पट्या, लग्नासाठी होकार द्यायला एका पायावर तयार आहे मी. मला वाटलं आज तू लग्न करशील का असं विचारशील. तू तर डायरेक्टली वेगळाच पर्याय निवडलास. काय झालं रे? मी तुला लग्न करण्याच्या पात्रतेची वाटत नाही का? कसं सांगू मिस अनामिका, कसं सांगू की लग्न करण्यासाठी किती आतुर झालोय मी. पण तुम्हाला जर लग्न करण्यात इंटरेस्ट नसेल तर मी असं नातं तुमच्यावर कधीच लादणार नाही. पण आता आपण एकत्र संसार मात्र सुरू करूया. लग्न या टायटल खाली नाही तर नाही, लिव्ह इन तर लिव्ह इन. तुम्हीच हा पर्याय निवडायला भाग पाडलाय मला. मी काही वेगळं करायला हवं होतं का? कसला विचार करताय? तुझा लग्नावर विश्वास होता ना पट्या? तो अजूनही आहे मिस अनामिका, पण त्याहून जास्त माझा तुमच्या प्रेमावर विश्वास आहे. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही या भावनेवर माझा सगळ्यात जास्त विश्वास आहे. आणि म्हणून मला तुमच्यापासून लांब राहायचं नाही मिस अनामिका. तुमच्या आणि आकाशच्या लग्नामुळे तुमच्या आयुष्यात ज्या अडचणी आल्या त्यामुळे तुमची लग्नाबद्दलची मतं काय आहेत हे मला माहिती आहे. आणि म्हणून मला लग्नाबद्दलची माझी मतं तुमच्यावर लादायची नाही आहेत. तुमचं म्हणणं मला पटतंय, मी समजू शकतो. हो पट्या, पण मला बोलू द्या मिस अनामिका. आजपर्यंत तुम्ही माझ्या मनाचा, माझ्या भावनांचा खूप विचार केलाय. किंबहुना प्रत्येक वेळी तुम्ही माझा विचार केलाय. दोन माणसं जर एकमेकांवर नितांत प्रेम करत असतील तर त्यांना आयुष्यभर एकत्र राहण्यासाठी लग्नाची नाही, त्या प्रेमाची गरज जास्त आहे. एकमेकांना साथ देण्याची गरज आहे. एकमेकांवर विश्वास असण्याची गरज जास्त आहे. प्रेमाबद्दलचा हा दृष्टिकोन तुम्ही मला दिलात मिस अनामिका. मला आता इथून पुढचा प्रत्येक क्षण तुमच्या बरोबर जगायचा आहे. ज्यात तुम्हाला आनंद मिळेल असा जगायचा आहे. अनु, मला नाही वाटत तू खुश आहेस. उगाच नको ते डोक्यात आणू नकोस. आहे मी खुश. कारण लग्न करायचं म्हणून केवढा उत्साह आला होता तुला. हो, होते खरी. पण आता सौरभ बरोबर राहता तरी येत आहे. पण हवं तसं नाहीये ना. हो गाई, पण आता किती फाटे फोडत बसायचे सांग मला. आता नकोय त्याला लग्न तर राहू दे मग. ते बघ, माझं काही लिव्हिंगला विरोध आहे असं नाहीये ग. राधा म्हणाली होती तेव्हा पहिल्यांदा जरा विचित्र वाटलं मला, पण नंतर लक्षात आलं खरंच आहे. नंतर भांडणं होऊन वेगळं होण्यापेक्षा आधी एकमेकांची ओळख होणं, एकमेकांना जोखून पाहणं गरजेचं आहे ग. आता तो विषय नाहीच आहे. मुळे सौरभचा लग्न संस्थेवर विश्वास आहे आणि तुलाही करायचंच होतं ना लग्न. किती विचार करते सगळं. विचार करणं भाग पडलंय मला. चांगलं सुरळीत आयुष्य चाललं होतं की ग तुझं. हा आकाश टपकला मध्ये पण सगळं उद्ध्वस्त करून टाकलं. नात्याला समाजात मान्यताही हवीच. तू बिनधास्त आहेस ग. तू कोणी काही विचारलं तर सरळ उत्तर देऊ शकशील. पण सौरभ तसा नाहीये. त्याला कोणी विचारलं तर तो काय सांगेल? म्हणजे मैत्रीण आहे म्हणून. आणि का राहावंस तू मैत्रीण म्हणून? तुझा हक्क आहे बायको म्हणून घेण्याचा. ते बघ, तू त्या घरच्यांच्यासाठी सौरभ बरोबर ज्या प्रामाणिकपणे संसार करणार आहेस ना, त्यामुळे तरी मला वाटतं तो हक्क तुला मिळालाच पाहिजे. अगं पण हक्क मिळवण्यासाठी नाहीच करत आहे मी. माहितीये मला. तरीही मला वाटतंय तो हक्क तुला मिळायलाच हवा. तू लग्न करणार म्हणून ही साडी ऑर्डर केली, लग्नात नेशील म्हणून.
देव करू पण तो आनंदाचा दिवस लवकरात लवकर येऊ. नाही म्हणजे भाऊजी, मला काय म्हणायचंय, तुमचं लग्न हो न हो तुम्हाला नाही काय फरक पडता हो, पण आम्हाला फरक पडतो ना. नाही म्हणजे तुम्ही जरी लग्न नाही केलं तरी आमची अशी इच्छा आहे की होणारे जाऊबाई वाजत गाजत या घरी याव्यात, हो की नाही माई मावशी? जाऊ दे ग, त्याला काय फरक पडतो, आपल्याला काय वाटतं काय नाही याचा. त्याला जे वाटते तेच तो करणार, तेच त्याचं खरं आहे. या 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 अगं बाई, होणारे जाऊबाई. आता तुम्हाला होणारे जाऊबाई म्हणू का अजून काही म्हणू? जाऊ दे, पण होणारे जाऊबाईच म्हणते. खरं सांगू का, तुमचीच कमी होती इथे. नाही म्हणजे तुम्ही काय तारतम्य सोडून वागता, पण आम्हाला तसं काही वागता येत नाही बाबा. तुमचं या घरात पाऊल पडलं नाही आणि भांडणांना सुरुवात झाली, बघताय ना. निर्णय झालाय. हे काय नवीन नाटक सुरू झालंय? भाऊजी खरंच जर वेगळे राहायला लागले तर या वाड्याच्या वाटण्या कशा होणार? आणि मग मला माझा हिस्सा कसं मिळणार? नाही नाही वल्ले, तू नाही होऊच देऊ नकोस. भाऊजी, आता माई मावशी चिडल्यात तर तुम्ही तरी जरा शांत डोक्याने विचार करा ना. अहो आता माई मावशी एकट्या ह्या वयात तुमच्याशिवाय कशा राहतील नाही का? आणि जर माई मावशींची ही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्ही पूर्ण करा ना. आता तुम्ही वाड्यासाठी एवढं केलंय, आम्हा सगळ्यांसाठी एवढं केलंय, मग आता जर माई मावशींची इच्छा आहे तर तुम्ही लग्न करा ना. माझा सौरभ असं काहीतरी करेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. तुला नाही ना राहायचं इथे, खुशाल वेगळा राहा, होऊ द्या तुझ्या मनासारखं. अहो मावशीबाई, अहो सौरभराव तुमचे भाचे आहेत ना, त्याला थेट असं तुम्ही घराच्या बाहेर काय काढताय? तुम्ही त्यांना जर नीट समजावलं ना तर ते ऐकतील. हो, तो आता काही लहान राहिला नाही आप्पा. त्याचं भलं कशात आहे ना हे त्याचं त्याला कळतं. आपलं घर सोडून निघालेल्या माणसाला असं थांबवायचं नसतं. अशी ओढून ताडून लादलेली माया ना काही कामाची नसते. लादलेली माया नाहीये मावशी, हक्क आहे माझा. मी दादाला कुठेही जाऊ देणार नाही. दादा आणि वहिनी इथे वाड्यातच राहतील. सचू, वेड्यासारखं वागू नकोस. दादा, अरे मी कसा राहू तुझ्याशिवाय? तुला राहावं लागेल सचू. दादा, तुला राहावं लागेल. तू आता मोठा झालायस, जबाबदार झालायस, आणि तू एकटा कुठे आहेस? वल्ली आहे, बाकीची सगळी माणसं आहेत वाड्यात. दादा, सचू, अच्छा, म्हणजे ऑफिसमध्ये सकाळ असो किंवा रात्र तुम्ही फक्त कामाचंच बोलणार आहात तर? ऑफकोर्स, कारण टेक्निकली हे आपलं ऑफिस आहे. सो हो, येस. ओके, फाइन. यू वॉन्ट टू मेक इट प्रोफेशनल? लेट्स मेक इट प्रोफेशनल. मी आता या नोकरीसाठी तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहे मिस अनामिका. मला सांगा, मी तुम्हाला माझ्या मनाच्या हळुवार कोपऱ्यात जागा का द्यायची? कारण माझी वाट पाहत ही जागा गेली अनेक वर्ष रिकामी आहे. तो माझा प्रॉब्लेम आहे.
तुम्हाला काय वाटतं की तुम्ही ती जागा डिझर्व करता? कारण जितकी तुला प्रेमाची सर सर कारण सर गुड. जितकी तुम्हाला प्रेमाची गरज आहे तितकीच प्रेमाची गरज मलाही आहे. सो मला प्लीज ती जागा द्या ना. इट्स वेल दॅट हे एक्सप्लेन या लिव्ह इन प्रोजेक्टचे फायदे मला सांगा प्लीज मिस अनामिका. फायदे अनेक आहेत सर. या प्रोजेक्टमुळे तुम्हाला एक समविचारी समवयीन तुम्हाला समजून घेणारी प्रेयसी मिळेल. सतत सोबत देणारी सोबती मिळेल. ही इतकी सगळी नाती मिळणार आहेत. ऑफकोर्स येस बट यात तुमच्यासाठी काय म्हणजे तुमचा काय फायदा आहे? माझा आदर करणारा कायम माझ्या पाठीशी उभा राहणारा साथीदार मिळेल. प्लीज मला नोकरी द्या ना सर. इट्स मग मी माझी पोझिशन नक्की समजू. येस अँड कधी कधी वेन कॅन यू कधी जॉईन कराल तुम्ही? आत्ता या क्षणापासून. वेलकम अबोर्ड मिस अनामिका. थँक्यू सर. बरं आत्ता ही जशी आपण नवीन सुरुवात केली ना तुमच्या नोकरीची तशी एक खरी नवीन सुरुवात उद्या सकाळी करायची. मी तुम्हाला सकाळी सकाळी घरी सोडतो आणि मग मी आपल्यासाठी नवीन घर शोधायला जातो. का एकट्यानं का पट्या? लिव्ह इन मध्ये आपण सगळ्या जबाबदाऱ्या वाटून घेणार आहोत की नाही. मग ही घर शोधण्याची धडपड सुद्धा आपण एकत्रच करायची. ऐका ना मिस अनामिका. सर येऊ द्या ना. वेलकम अबोर्ड. काय झालं? आम्हाला नाही वाटत आम्ही तुम्हाला इकडे राहिलेलं चालेल. तुम्ही इथे एकट्या राहता. माझा नंबर आहेच तुमच्याकडे. देव न करू पण तुम्हाला जर कधी काही मदत लागली तर मला हक्काने फोन करा. जवळ राहतो मी. अरे थांबा. अरे पण मी कुठे म्हटलं की तुमचं हे लिव्ह इन के काय ते मला आवडत नाहीये. जोडप्यात एकनिष्ठता असली ना की मग कागदपत्रांची काय गरज आहे. खरंय काकू. एकमेकांवर खरं प्रेम असेल तर एकत्र राहण्यासाठी लग्नाची गरज नाही असं आम्हाला वाटतं. पण अनेकांना असं नातं पटत नाही. पण मला तुमचा निर्णय आवडलाय. हा तुमचा स्पष्ट वक्तेपणा पण मला फार आवडलं. खरं तर असं लग्न न करता राहणं हे फार मोठं धाडसाचं आहे बरं का. पण मला तुमची जोडी आवडली. तुम्ही इथे राहायला येऊ शकता. थँक्यू काकू. मनापासून थँक्यू. पट्या हे काय? माझं मन माझं घर माझं संपूर्ण आयुष्य आनंदाने भरून टाकणार आहे माझ्या गृहलक्ष्मीची पावलं. काय झालं? दोन्ही पावलं ठेवा ना. पट्या आपण सगळ्या जबाबदाऱ्या निम्म्या निम्म्या वाटून घेणार. सगळी कर्तव्य निम्मी निम्मी वाटून घेणार. सगळंच एकत्र करणार आपण. मग या इतक्या सुंदर क्षणात मी एकटीच का? माझ्या पावलाच्या ठसाबरोबर तुझ्या पावलाचाही ठसा उमटव ना. आप्पा विचारतायत. तुझ्या लाडक्या भावाला विचार. तू प्रत्येक गोष्टीत का दादाला मध्ये आणतेस ग? राहत सुद्धा नाही आता इथे. मग काय करू मी आता?
कामं संपतच नाहीयेत घरातली. एका मागोमाग एक कामं चालूच आहेत. आणि आधी नाश्ता भाऊजी करायचे ना, मग त्यांना जाऊन विचार. वल्ली, अति करू नकोस तू. जसं काय सगळ्या घरात तूच एकटी कामं करते, दुसरं कोण काय करतच नाही. तुझ्याच कष्टावर घर चाललंय. माझ्याच कष्टावर घर चालू आहे. काय केलंस तू? 4 कपडे धुतलेस फक्त आप्पांचे सकाळपासून. सचिन, कपडे धुवायला किती कष्ट लागतात माहितीये तरी का रे तुला? हा, मशीन नाही आणून दिलेस तू. बटन दाबलं की गो फिरले 10 कपडे. सगळ्यांचे कपडे धुवत बसते मी. ते पाण्यात भिजवायला लागतात, पिळायला लागतात, वाळत घालायला लागतात. कंबरडं मोडतं, एकदा करून बघ. दादा आणि वहिनी इथे वाड्यात राहत होते तेव्हाही त्रास होता तुला. वहिनींची मदत होत असून सुद्धा कुरबुर करायचीस की किती लोक आहेत वाड्यात, किती काम पडतं. आता गेलेत ना दोघं वाड्याबाहेर राहायला, तरी तुझी कुरबुर चालूच आहे. एकटीलाच करावं लागतं म्हणून. तुझा प्रॉब्लेम काय नक्की वल्ली? माझा प्रॉब्लेम काय आहे तो तुला चांगलाच माहितीये सचिन. अरे ज्या वाड्यासाठी मी राबतेय तो वाडा माझ्या हक्काचाच नाहीये. मला हक्क हवाय या वाड्यावर. बास अगं, काय सारखं हक्क हक्क हक्क. मला कंटाळा आलाय त्या शब्दाचाच वीट आलाय मला अक्षरशः आता. अरे मग कर ना काहीतरी. काय करू मी? काही करायचं पण नाहीये मला. एकतर दादा गेल्यापासून कशातच मन लागत नाही. अरे मग तेच तर मी तुला सांगते. त्यांना घरी परत बोलवणं. एवढा मोठा वाडा आहे म्हणून लग्न करून राहा ना इकडे. काय झालं? तुझं ना हे सगळं वाड्यासाठी चाललंय. तुला दादाची काही पडलेली नाहीये. एक मिनिट. मला सुद्धा भाऊजींची तेवढीच काळजी आहे जेवढी तुला. ऐकलं ना? ती होणारी जाऊबाई त्या होणाऱ्या जाऊबाई जेव्हापासून भाऊजींच्या आयुष्यात आल्या आहेत ना तेव्हापासून सुरू झालंय रे सगळं. ते आपला विचारच करत नाहीयेत. त्यांना बहुतेक कानच भरतात भाऊजींचे, म्हणून ते असं वागतात आपल्याशी. अशी नाहीये वहिनी. किती वेळा मी सांगू तुला? मला आता वाटतं तुझ्या या स्वभावामुळे दादा गेलाय वाडा सोडून. हे बरं आहे ना? म्हणजे या घरात काही वाईट झालं की त्याचं खापर वल्लीच्या माथी मारायचं. हा, मी किती सुधारण्याचा प्रयत्न करते, किती चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो. तुला काहीच दिसत नाही का रे सचिन? तू जर खरंच सुधारली असतीस ना वल्ली, तर वाड्यावरचा हक्क मिळवण्यासाठी हा आटापिटा केला नसतास. अजूनही कळत नाही मी जे काही करते ते आपल्या दोघांसाठी करतेय. त्या होणाऱ्या जाऊबाई आल्यापासून भाऊजींचा स्वभाव किती किती बदललाय तुला कळत नाहीये का? ते किती स्वार्थी वागतात, आपला विचारच करत नाही. हे बघ, मला मान्य आहे की होणाऱ्या जाऊबाई स्वतंत्र विचारांच्या आहेत, मनमोकळ्या आहेत, हे सगळं मान्य आहे. पण या घराच्या काही रीती आहेत ना, त्या नको का सांभाळायला? असं कोणालाही न सांगता घर सोडून निघून जाणं बरं दिसतं का? किती वर्षाचे आहेत ते? 40 वर्षाचे आहेत आणि घर सोडून निघून गेले. हा, हा वाद जरा राहू दे ना. आम्ही दोघंही नवीन घरात शिफ्ट झालोय ना. यांनी खरंच वेगळा संसार थाटलाय की काय? वल्ले, भलतंच अवघड होऊन बसलंय ग सगळं. नाही, पण काही झालं तरी मी भाऊजींना वाड्यात घेऊन येणारच आणि वाड्याचा माझा हिस्सा मी मिळवणारच. तर मावशी, तुम्ही हे घर बघावं तशी आमची मनापासून इच्छा आहे. तर उद्यासाठी तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण. कशाला? त्यापेक्षा आत्ताच उरकून घे ना. काय घर दाखवायचा कार्यक्रम? उगाच मला तेवढ्यासाठी यायला नको. काय बोलताय मावशी? ठीक आहे. उगीच मला जास्त लोणी लावू नकोस. घर दाखव. दाखवते. दिसलं? आता देऊ का तुमच्या लाडक्या भाच्याला फोन? कशाला? ज्याला आमची पर्वा नाही त्याच्याशी बोलून काय उपयोग? हे बघ, आता प्रेमाने गोड समजावून तुझे गाल ओढून तुला त्रास देऊन मी सांगतोय, उद्या जेवायला इकडे यायचं आमच्या घरी. यायचंय रे मला, पण ना उगीच त्या वल्लीला संशय नको यायला. बघितलंस ना आता कशी मागे उभं राहून सगळं आपलं बोलणं ऐकत होती. उगाच नवीन भानगडी नको. आधीच तुझ्या नशिबात उशिरा सुख आले. अगदी भरभरून जग रे बाळा. हो, बघितलं. बरं, ते सगळं जाऊ दे. तुला उद्या यावंच लागेल. यायचंय रे मला. बरं बाबांनो, ठेवू का आता फोन? नाही तर परत ती चोरून ऐकायची आपली अवल्ली. मावशी, ठेवते. हा, माई मावशी, थोड्या वेळ भांडण विसरून जा ना. उद्याच्या नव्या घरातल्या पार्टीसाठी आमंत्रण द्यायचे म्हणे. आमंत्रण आले मोठे पार्ट्या करणारे.
पण ही वल्ली वाडा बळकवल्याशिवाय शांत बसणारच नाहीये. चांगलं आहे घर. हा हे पण चालेल मस्त. आणि हे सगळं हा 1.5 तासात होईल स्वयंपाक. मी भाज्या घेऊन येतो. अरे 1.5 तास कशाला, अर्ध्या तासात हे सगळं घरी येईल. म्हणजे हे सगळं तुम्ही हॉटेलमधनं मागवणार? हो. घर लावून दमला नाहीयेस का तू? नाही दमलो थोडासा, पण म्हणजे पहिल्यांदा सगळी हक्काची माणसं घरी येणार जेवायला आणि आपण त्यांना हॉटेलमधलं जेवण खायला द्यायचं आणि खर्चही होईल उगाच. अरे खर्चाचं काय, खर्चाचं मी बघून घेईन की. अरे वा, असं कसं? जर सगळं आयुष्य अर्ध अर्ध वाटून घ्यायचं असं ठरलंय तर मग हा खर्च पण अर्धा अर्धा वाटून घ्यायला नको? किती क्यूट आहेस ना तू पट्या, म्हणून आवडतोस मला. पण म्हणजे अर्धा स्वयंपाक मी करायचा असं ना? हा पण म्हणजे त्याचा अर्धा आनंद पण तुम्हाला मिळणार ना असं. मी कांदा चिरायला घेते. मी भाज्या घेऊन येतो. तुला त्यांच्या मध्ये मध्ये करायची काय गरज आहे? नाही मान्य आहे तुम्हाला पटवलंयस वगैरे, पण त्यानंतर ओव्हर कॉन्फिडन्स फारच वाढलाय आपला, नाही का? नाही सगळ्याच बाबतीतलं सगळंच कळायला लागलंय आपल्याला. सगळ्यातलं सगळं कळतं असं काही नाही, पण हा प्रेमाभिमातलं तुझ्यापेक्षा जास्तच कळतं. तरी पण व्यवहाराच्या नावाने बोंबच आहे. प्रेमाचा आणि व्यवहाराचा काय संबंध? या प्रेमाचा आणि व्यवहाराचा संबंध आहे हेही माहित नाहीये. व्यवहारामुळेच नाती टिकतात ना. कुठला विषय कुठं नेतीयस? तुझं ठरलंय का मला सतत विनाकारण बोलायचं म्हणून? तुला हे कळतंय ना की माझा ऐकला असता हा जो 250 रुपयाचा बुके आणलास ना तो 100 रुपयात टिळक रोडवर मिळाला असता बार्गेन करून. परत गिफ्ट शॉप मध्ये 22 रुपये घ्यायचे विसरलेस, तेही मलाच घ्यावे लागले. व्यवहार म्हणे. तुझं प्रॉब्लेम काय आहे? मी सर आणि मॅमच्या मध्ये मध्ये येतोय हा, की मी पैसे नीट खर्च करत नाही हा? तू भर रस्त्यात भर उन्हात स्वतःच्या गर्लफ्रेंडची वाट घालत बसलास ना, हा माझा प्रॉब्लेम. अरे मग बस ना, तूच उतरलीस. मग हे तुला सांगावं लागतं का सतत? पाडशील ना. ब्रेक नावाचा प्रकार असतो. निघू का? व्यवहार म्हणे चला. वा वा, किती छान स्वतःच्या नावाची पाटी लावून पण मोकळे झाले. आता काय, हे घर पण त्यांचंच आणि तो वाडा पण त्यांचाच. वा वा, अगदी मजाच आहे बाई दोघांची. वा, सौरभरावांनी घर मात्र अगदी छान घेतलंय बरं का. झालं असेल तुमचं तर घरात जाऊया का? अजून घर बघितलं नाही म्हणे मोठं घर घेतलं. आणि नुसतं मोठं घर घेऊन काय उपयोग? घराला घर पण हवं. सगळ्या कुटुंबाला विसरून स्वार्थीपणे स्वतंत्र संसार थाटताय. अरे चला ना, तुम्ही थांबले का? कुठे चाललायस तू? मोठ्या लोकांचं घर आहे, इकडे असंच जायचं नसतं. हा काय आपला वाडा नाहीये, कोणी येतंय कोणी जातंय कधी. दादाच म्हणजे काही नियम असतात. ती बेल वाजवायची, त्याच्यानंतर कोणीतरी येणार, मग आपण सगळे आत जाणार. काही माय मावशी? वा वा वा, वल्ले अजून एकदा वाजव वाजव. दादा, दादा. वा, दारावरची घंटी मात्र अगदी छान वाजते बरं का. म्हणजे अगदी खरी खुरी चिमणी ओरडते असं वाटतं. तुम्ही कशाचंही कौतुक वाटतं का हो?
पुकारण्यासाठी किंवा कुणाला प्रखर विरोध करण्यासाठी वगैरे हे नाही केलेलं. आम्हाला कुणाला काही दाखवायचं नाही, काही सिद्ध करायचं नाही. ही फक्त एक अरेंजमेंट आहे जी आम्हाला वाटली म्हणून आम्ही केली. हो सर, या निर्णयामागे आमची काही कारण आहेत आणि हे असं घास भरवण्याने जर लोकांना बरं वाटणार असेल तर माझी काहीच हरकत नाही. म्हणजे मला छानच वाटेल असा घास भरवायला. ते बरोबरच आहे रे, पण एवढं सगळं तुम्ही केलं, मला वाटलं लग्नही कराल. मला सुद्धा तसंच वाटलं होतं खरं तर. इतक्या परफेक्ट आणि प्रेमळ माणसाशी लग्न करायची काय गरज आहे? मी तर म्हणतो उलट म्हणूनच लग्न करायला हवं, कारण एवढा छान माणूस गमावण्याची भीती सुद्धा असतेच ना. आणि लग्न केल्यानंतर आपलं माणूस दुरावणार नाही कशावर सर. म्हणजे दोन माणसांमध्ये जर दुरावा निर्माण झाला तर फक्त लग्न केलंय म्हणून आयुष्यभर ते एकमेकांबरोबर राहतीलच, किंबहुना आनंदाने राहतील असं नाही ना. तेही बरोबरच आहे म्हणा. बरोबर काय बरोबर नाही. म्हणजे समजा लग्नानंतर एखादा पुरुष परस्त्रीच्या नादी लागला तर समाजाची आणि कायद्याचा काहीतरी धाक हवा की नाही. म्हणजे कुठेतरी त्याला भीती वाटायला हवी ना. पण लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये असं काहीच घडत नाही, बरोबर ना. एक मिनिट, अगं पण लिव्ह इन मध्ये कायदा नसतो असं कोण म्हटलं? प्लस नातं नीट टिकवता येत असेल तर लिव्ह इनच बेस्ट आहे ना. हे बघ, त्याचे डबल फायदे असतात. म्हणजे आता हे दोघं लिव्ह इन मध्ये राहतायत म्हणून सौरभ आणि ममाला एकत्र राहता पण येत आहे आणि तुला जाऊ मानण्याचं कंपल्शन पण नाहीये तिच्यावर, नाही का? एक मिनिट, म्हणजे तुला असं म्हणायचं की मी अनामिकाताईंची जाऊ आहे म्हणून भाऊजींनी आणि अनामिकाताईंनी लग्न नाही केलंय? हा अगं असं कुठे म्हटले मी ताई, फक्त एक उदाहरण दिलं. हे बघ, तुला हे सगळं बोलायचं ना मुळात हक्कच नाही. तुझं फसलंच ना लिव्ह इन रिलेशनशिप. बरोबरच बोलते मी. म्हणजे मला असं म्हणायचंय की मला असं वाटतं की होणाऱ्या जाऊबाईंना खरं तर लग्न करायचं होतं, हो की नाही होणाऱ्या जाऊबाई? काय जरा चार लोकात बोलताना विचार करत जा ना. सगळीकडे पाल्ला लावायची गरज आहे का? आणि तू होणाऱ्या जाऊबाई बोलणं बंद कर आता. वहिनी तुझ्या जाऊबाई झालेल्या आहेत. मी लग्न या नात्यातच विश्वास ठेवते. बाकी मला हे सगळं लिव्ह इन फिव्ह हे सगळं मला मान्य नाहीये. आणि म्हणून त्या माझ्या होणाऱ्या जाऊबाईच आहेत. जेव्हा लग्न करून येतील तेव्हा ते जाऊबाई होतील, बरोबर ना माई मावशी? वल्ली ऐक ना, तुझ्यापेक्षा जास्त किंबहुना इथे उपस्थित बहुतांश लोकांपेक्षा जास्त ओळखतो मी सना. त्यांना काय हवंय, त्यांच्या मनात नेमकं काय आहे ते मला बरोबर माहिती. त्यामुळे आम्हाला दोघांना काय हवंय हे आम्ही दोघांनी मिळून ठरवलंय. हा निर्णय आमच्या दोघांचा आहे आणि तो बरोबर आहे असा मला पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आता इथून पुढे या विषयावर चर्चा नको. आणि एक बोटे सर, म्हणजे पोटभर जेवा पण थोडीशी जागा ठेवा बरं का. नाही, जेवणानंतर सगळ्यांसाठी मस्तानी आहे, मी आणले फ्रीज मध्ये. ओ अरे तुम्ही सगळे निघताय काय? सांगा ना तुम्ही. थांबा ना सगळे, थांबा ना रात्रभर. मस्त रात्री बदाम सातचे डाव टाकू. हा अरे वा, टाकूया की. अरे पण ते आजची रात्र नाही काही. नाही, तुम्ही खेळत बसाल आणि इथे अनुताई आम्हाला मनातल्या मनात शिव्या घालत राहतील. नाही, मी असं काहीच करणार नाही. खरंच थांबा ना. अहो अनुताई, बऱ्याच दिवसांनी तुम्हा दोघांना आज एकांत मिळतोय. आम्ही निघतो आता. हा हो, खरंय खरंय खरंय. नाही, आपल्याला आता सगळ्यांना निघायलाच हवं. चला 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 लवकर चला. चलो पटवर्धन, गुड लक. निघतो आम्ही. सौरभा, अरे बघतोस काय, सगळ्यांना नमस्कार कर, आशीर्वाद घे. काय हा, सुखी रहा.
काय रे पटवर्धन, सारखं सारखं घड्याळ काय बघतोयस? नाही ते हे घड्याळ नाही, हे काय नाही सर. अरे निघतोय आम्ही, टेन्शन घेऊ नकोस. चला 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 निघूया ना. हो निघूया निघूया. बाय मम्मा. चला 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 चल गं बाळा. चला चला. थांबा थांबा जरा. अवकाश जा. आज खऱ्या अर्थाने आपल्या संसाराला सुरुवात होती मिस अनामिका. हाच दिवस लवकरात लवकर यावा असं मला किती मनापासून वाटत होतं, हे मी तुला नाही सांगू शकणार. आपल्या नात्याला काय नाव द्यायचं मला माहिती नाही. फक्त तुम्ही अशाच आयुष्यभर माझ्या डोळ्यासमोर राहा बस. तुझा असा समाधानी चेहरा रोज बघायला मिळाला ना तर माझ्या एवढी सुखी व्यक्ती नसेल या जगात. टीव्ही रिया मॅडमने 50-50 हजार काय दिले, माझ्या नवऱ्याची तत्व मध्ये येतात. वेडच आहे ना सचिन. रिया मॅडम कडे तर इतका पैसा आहे की त्यांच्याकडनं ना 5-50 लाख रुपये घेतले पाहिजे. इतक्या श्रीमंत आहेत रिया मॅडम. अगं बाई किती सुंदर लाकी डोळी. 50 हजाराचं असेल काय? पाणी. ही का माझ्याकडे मारक्या म्हशीसारखी बघत होती? त्याचा बंगला हिच्याच मालकीचा आहे. आली मोठी. नाही वल्ली, कडली एखादी वस्तू जरी पडली ना वाडा गहाण ठेवावा लागेल. अजून कुठे करायची सही? इथे. तुमचं घर खूप जक्काच आहे. ऍक्च्युली ते सिटी मध्ये आहे म्हणून थोडा लहान आहे. डॅडला खूप असं सजावट करायचं होतं. ऍक्च्युली तुला आणि सचिनला मी पानशेतला घेऊन जाते. आमचं तिथे मोठा फार्म हाऊस आहे. 20 एकर प्लॉटवर आहे. समोर गार्डन आहे. यू विल लव्ह इट. लव तर मी या सूपला पण करते. छान आहे. म्हणजे अगदी हॉटेलमध्ये पितात असे झणझणी. ऍक्च्युली ते आमच्या शेफने बनवलंय. चिट्टा त्यांच्याकडून सगळं टेस्टी डिशेस असं बनवून घेते. मी तुम्हाला इंट्रोड्यूस नाही केलं ना. वल्ली ही माझी चिट्टा, म्हणजे तुमच्या भाषेत मावशी, आणि चिट्टा ही वल्ली, सचिनची वाईफ. मॅनेजरची बायको. आम्ही निघतो. निघू? अरे सूप संपवू दे ना. तर बस. नाही. सचिन काम बाकी आहे. उद्या ऑफिसमध्ये करूयात ना काम. अरे पण काम वेळेवर झाला पाहिजे ना. वेळेत म्हणजे कुठल्या वेळेत मॅडम? ऑफिसच्या वेळेत ना. माझ्या पर्सनल आणि फॅमिली टाइम मध्ये कशाला? मी प्रामाणिकपणे माझं काम करतो तर गैरफायदा घेतात तुम्ही.
आता किंवा उशिरा असं घरी बोलवायला नको होतं तुम्ही मला. सचिन, आय सॉरी, मला थोडं अर्जंट काम होता आणि मी खरंच आजारी आहे आणि त्यावर उद्या ऑडिट आहे, तर म्हणून. एनिवेज वल्ली, तू फूड एन्जॉय कर. तुला काय पाहिजे किंवा लागले तर चिटाला सांग. आपण वरच्या रूमवर जाऊन काम करू. हा चालेल. नाही नाही नको, इथेच करूयात, सगळे आहेत इथे. असं काय करतोय? जा ना. मध्ये पडू नकोस. कामामध्ये नको पडू. कामासाठीच बोलत आहेत ना, काम नाही करायचं का? शेवटी ते आज पगार देणार आहेत. पण सोबत. अरे काय, मला सूप तरी पिऊ दे ना. सूप प्यायला आलीस का इथे? मला आवडलं, मी पिला. तुझा येईल. हा सचिन येईल तुमच्या बरोबर. फारच भारी आहे सूप. जर त्यांना नाही बरं वाटत आहे तर मग आपण असं निघून जाणं बरं नाही ना दिसत. आज आपण इकडेच राहूया. तुला कळतंय का तू काय बोलतीयस? आम्हाला जावं लागेल घरी जरा. नाही नाही, म्हणजे आता जिया मॅडमना बरं नाही ना वाटत आहे आणि त्या एकट्या आहे तिकडे. जर काही बरं वाईट झालं तर ह्या काय करणार आहेत? म्हणजे कोणीतरी असायला हवं ना बरोबर मदतीला, असं म्हणायचं होतं मला. म्हणून मला असं वाटतं आपण आज रात्री इकडेच थांबूया. काम आहे ना, घरी जाणं गरजेचं आहे आम्हाला. हा मॅडम. नाही नाही नाही, काही काम नाहीये. काय करतोस? जर खरंच त्यांची तब्येत खराब झाली तर काय करणार आहेस तू? आणि एक रात्र नाही गेलो आपण घरी तर काय फरक पडतोय? तुम्ही माई मावशींना फोन करून सांगा. अनामिका, एवढ्या रात्री? हा, काय म्हणताय? एवढ्या रात्री इतक्या स्पेशल दिवशी आमची कशी काय आठवण झाली? का चुकून लागलाय फोन? नाही नाही, चुकून कसा लागेल ग? करमत नव्हतं म्हणून केलाय फोन. करमत नाही? असं कसं होईल? मला तर वाटलं होतं तू पट्या बरोबर राहायला लागल्यावर आम्हाला विसरूनच जाणार बहुतेक. काहीही काय गाई. अनु, असा काय आवाज येतोय तुझा? ठीक आहे ना सगळं? ठीक आहे. बघ, काहीतरी असल्याशिवाय तू फोन करणार नाहीस. काय झालंय? नाही, काही नाही, राहू दे. अनु, आई म्हणतेस ना मला, मग संकोच का करतेस? अगं, सांगायला थोडं विचित्र वाटतंय, पण पट्या बाहेरच्या खोलीत गेला झोपायला. का ग, पहिल्याच रात्री भांडलात का काय? नाही नाही, असं काही नाही झालेलं. अगं मी रूम मध्ये तो रूम फ्रेशनर मारला होता. पट्याला त्याची अलर्जी आहे, मला माहितीच नव्हतं. ह्याच्या शिंकाच थांबेनात. मी पंखा ऑन केला, खिडकी उघडली, सगळं करून बघितलं, पण काही उपयोग नाही झाला. मग उगाच त्याच्या शिंकांमुळे माझी झोपमोड नको व्हायला म्हणून बाहेर जाऊन झोपला. अगं मग तू जा की बाहेर, बोल त्याच्याशी. नाही, उगाच मी मागे मागे करते असं वाटायला नको ना. असं काही होत नाही, जा ना तू. नको गाई, उगाच डेस्परेट वाटेल ना मी. अगं काही असं वाटत नाही, तर कुणीतरी पुढाकार नको का घ्यायला? काही होत नाही, जा. पण त्यानं पुढाकार घ्यावा असं मला वाटत असेल तर एवढं कसं कळत नाही घराला? सगळंच शिकवावं लागतं. अनु, नाती अशीच असतात. कधी कधी तू 2 पावलं पुढे जायचं, कधी वेळ आली तर तू 2 पावलं माघार घ्यायची. जिथे आपला माणूस कमी पडेल ना, तिथे ती उणीव आपण भरून काढायची.
असं माझं तुझं असं सारखं करून कसं चालेल ग? बरं जाते बाय तू बाय. गुड गर्ल. असं माझं जरा ऐकत जा. हा गुड नाईट. बाय. सौरभा, अरे कशाला एवढं तातडीनं निघून यायचं रे? रात्री कोणाला एकटीला भीती वाटते? हे सगळं होत रे, पण असं आता त्या नवीन जागेत तुम्ही राहायला गेलात, नवीन जागा, नवीन घर, त्या अनामिकाला असं एकटीला सोडून यायचं का? कसं वाटलं असेल तिला? त्या पोरीच्या मनाचा विचार नको का करायला? मावशी, इतकं समजून नाही का घेणार त्या? तू शांत हो. अरे पण तिला सांगून आलास ना? नाही म्हणजे कसं रे, दिवसभर तुमचं ऑफिसचं काम, त्याच्यात पुन्हा दिवसभर तू तिला भेटणार नाहीस. बाई, हा कुठे गेला? मला वाटलं मागे वरून ऐकत असेल. काय बाई वेंदळ पोर माझं रंगत जात. आता कालपर्यंत जसा वेळ मिळेल तेव्हा पट्याला भेटणार आहे तू. आज जरा तो भेटला नाही तर इतकी कसावीस होतेस. एका दिवसात केवढा बदल झाला ग. हो आई, पण असं न सांगता कुणी जातं का ग? हा, तो न सांगता गेलाय म्हणून तर तुला कळतंय ना की तुझं किती प्रेम आहे त्याच्यावर. हो, पण पट्याचं आहे का माझ्यावर? अगं आहे ग, त्याच सुद्धा आहे. काय आहे ना, सगळेच पुरुष काही सगळ्या बाबतीत स्मार्ट नसतात ना. असं कसं म्हणतेस तू? पट्या स्मार्ट आहे अगं. अगं बाई, अगं तू चिडली असत त्याच्यावर. एकदा काय ते ठरव आणि मग सांग मला. नाही, मी खूप चिडले त्याच्यावर. पण तू काय बोलत होतीस ते सांग. हे बघ, मी काय सांगितलं तुला, प्रत्येक पुरुष प्रत्येक बाबतीत स्मार्ट नसतात. पुढाकार घेणं, रोमॅन्टिक वगैरे होणं नाही जमत बरेच जणांना. म्हणजे मी पुढाकार घ्यावा असं म्हणणं तुझं? अगं काय हरकत आहे? तो बिचारा जरा गप्पा वगैरे बसला तो तुला वाटते बघा हे काय याचा मूडच नाही, हा काहीच बोलत नाही, काहीच करत नाही. अगं अनु, मेळ साधावा लागतो. आणि तो मी साधावा असं म्हणणं तुझं? हो. मुख्य काय आहे हे बघ, एकमेकांशी तुम्हाला संवाद साधता आला पाहिजे, मोकळेपणाने बोलता आलं पाहिजे, नात्यात मोकळेपणा आला पाहिजे. म्हणजे ते खुर्चीत बसलं ना की रुतायलाच होतं एवढा मऊ. म्हणजे असं तासून तास बसलं तरी काय वाटतच नाही. आणि जेवण पण काय होतं माय मावशी. एवढं जेवण मी आयुष्यात जेवले नाही. एवढं सुंदर जेवण, म्हणजे तुम्ही बोलाल ते तुम्हाला समोर आणून देऊ. आणि ओटा असतो ना आपली शेगडी कशी त्याच्यावर असते ना, तसं नाही, त्या ओट्यामध्ये शेगडी होती. हा, वरती काय होतं तुम्हाला अजून कळलं नाही, पण छान होतं, मस्त. आणि सगळी भांडी आपल्यासाठी नाही, बाहेर सगळी भांडी आतमध्ये. आणि बेडरूम मध्ये गेल्यावर एवढा मोठा मोठा बेड, त्याच्यावरची मऊ मऊ गादीवर नुसतं डोकं टाकलं ना तरी झोप लागली. आणि त्याच्या बाहेर मस्त झाडच झाड, मग गच्चीवर पण झाडच झाड. अरे एवढे मोठे पडदे, एवढे सुंदर पडदे. आणि फरशी तर म्हणजे चेहरा दिसेल, चेहरा एवढी साफ फरशी. आणि आपल्याकडे बघा, ओबडधोबड फरशी, ओल आलेल्या भिंती, इकडून गळतायत तिकडून गळतायत. आणि आपलं स्वयंपाकघर सगळं बाहेर, स्वयंपाकघरात झाडांचा कुठेच पत्ता नाही. बाहेर आल्यावर सरळ रस्त्यावर जा. तुला जर एवढंच कौतुक आहे ना त्या महालाचं, तर मग जा ना तिकडेच जाऊन राहा. इथे कशाला मला त्रास द्यायला राहतेस? असं कसं म्हणताय तुम्ही? नाही म्हणजे ठीक आहे, असा वाडा आहे आपला, पण त्या वाड्यावर माझा सुद्धा हक्क आहे. हा, हो ना. अगं पण या वाड्यात चांगलं काहीच नाही ना तुझ्या दृष्टीने. तसं नाही हो, जे खर तर आपला वाडा
नुसती मोक्याच्या ठिकाणी आहे. माई मावशी जरा पण वाडा विकला आणि ए वाडा विकायच्या गोष्टी करायच्या नाही का? मी वाडा कधी विकणार नाहीये बरं का. हे असलं माझ्या समोर बोलायचं नाही. नाही नाही नाही, मी काय वाडा विकायचं वगैरे नाहीये, असं फक्त विचार आला माझ्या मनात. खरं तर मी आता सूप करणार आहे रिया मॅडम साठी. त्यांना जरा बरं नाहीये ना, म्हणजे तसा सचिन त्यांच्या मर्जीतला आहे, म्हणजे सूप घेऊन जाईल तेव्हा अजून मर्जीतला होईल. ए बस कर वल्ली, किती पुढं पुढं करशील ग. या तुझ्या हावरटपणा पायीनं एक दिवस तू तुझ्या आयुष्याची वाट लावून घेणार आहेस. सच्चू, अरे गरम पराठा आणलाय, खाणार आहेस का? नको. अरे खाणार आहेस का असं विचारलं मी. उशीर होतोय मला मावशी. का आज काही वल्लीनी खायला केलं नाही वाटतं, नाश्त्याला दिलं नाही? ऑफिस मध्ये खाईन ना काहीतरी. म्हणजे आज सुद्धा वल्लीनी काही खायला दिलेलं नाहीये ना. जाऊ दे ना. काय जाऊ दे? सौरभ वाड्यावर नाहीये म्हणून काही वाड्याची लगेच घडी विस्कळली पाहिजे का? आणि त्याला कळलं की तू उपाशी पोटी बाहेर जातोस तर काय वाटेल त्याला? उपाशी नाहीये मी, मला भूकच नाहीये सांगतोय ना मी. बरोबर, बायकोचं पितळ उघडं पडून नये म्हणून म्हणते मला भूकच नाहीये ना. मी खातो बाहेर काहीतरी. का बरं? मावशीच्या हातचे 2 घास खाल्लेस तर काय बिघडणार आहे का? आता सौरभ पण इथे नाही ना, मायेनं प्रेमानं खाऊ घालायला आहेच कोण. निदान तो आनंद तरी हिरावून घेऊ नकोस. हे असं काय बोलतेस ग मावशी? आणि मला जरा घाई असली तरी मायेनं प्रेमानं कपाळाला भरवलंयस का तू ऑलरेडी? चुप रे. अरे मगाशी ना कणिक मळताना हात गेला असावर. हा डोळा माझा सारखा लवतोय रे, आणि ना असा डोळा फडफडणं चांगलं नाही. म्हणजे काहीतरी अशुभ घडणार असं वाटत राहतं ना. असं काही नसतं मावशी. आणि तू उगाच काळजी का बरं करतेस? आम्ही आहोत ना दोघं. अरे तुम्ही आहात म्हणून तर सगळं बरं चाललंय ना माझं इथे. बरं ऐक, आता बोलत बसू नकोस, पटकन 2 घास खाऊन जा. तुम्हाला खरंच उशीर. एक काम कर, तुम्हाला डब्यात दे, मी ऑफिस मध्ये खातो. बरं देते, जा तू बूट घालतो पर्यंत आणते डबा. मिस्टर पटवर्धन, डन. बायोमेट्रिकचं काम आता पूर्ण झालेलं आहे. सर एकदा चेक करा. हो. अरे फर्स्ट क्लास. ही एकबोटे सरांची केबिन असल्यामुळे आपण त्यांचे फिंगरप्रिंट इथे फीड केलेले आहेत. त्यामुळे ते हा दरवाजा उघडू शकतात. आणि ती तिजोरी याच केबिन मध्ये असल्यामुळे आपण तुमचे देखील फिंगरप्रिंट इथे फीड केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही देखील हा दरवाजा उघडू शकता. पण त्या तिजोरीचा पासवर्ड हा फक्त तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे ऑफिस स्टाफ काय, मी, एकबोटे सर, कोणीही तो क्रॅक करू शकणार नाही. त्यामुळे तुमच्या व्यतिरिक्त ती तिजोरी कोणीही उघडू शकत नाही. मस्त. ऐका ना सर, मी काय म्हणतो, मला एक अर्जंट काम आलंय, मी पटकन जाऊन येऊ का एके ठिकाणी? आत्ता? अहो एकबोटे सर सुद्धा नाहीये तिथे. माझ्या एकट्यावरती ही जबाबदारी टाकून नाही नाही, या तिजोरीची मी एकटा राखण करू शकत नाही. तिकडे देऊ. तू तोंड उघडू नको. बाकी काही दिलं नाही दिलं तरी चालेल. पप्पू, गेम झाल्यावर पप्पू, सलीम, दिनेश, सगळा प्लॅन लक्षात आहे ना? यस बॉस. हा, आपण सर्जिकल स्ट्राईक करत 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 आत घुसायचं. पासवर्ड साठी टॉर्चर करायचं आणि पासवर्ड मिळालं की तू बोलला नाहीस तरी चालेल, पण तिकडे काम करताना अडकू नको.
फोकस रॉबरी. मास्क. हत्यार. मिस अनामिका, तू इकडे काय करतोय? अहो तुम्ही इथे काय करताय? ए ए हे माझं घर आहे, मला काय जाब विचारतोस? बरं नाही सांगत. हे बघ फाजीलपणा करू नको. मला सांग, मिस अनामिका कुठे? अहो त्या मगाशीच बाहेर गेले. कुठे? खरं तर त्यांनी माहेरी जायला पाहिजे होतं, पण मी हे कर ना, मी खूप हे करतो. मग काय सर, मी सुद्धा करणार नाही असं चुका तुम्ही करताय. ते एक बरं आहे की त्या तुमच्या लाईफ पार्टनर आहे म्हणून सगळं निभावलंय. माहेरी नाही, ऑफिसला गेल्यात त्या. ऑफिसला? ऑफिसला तुम्हाला शोधायला तुमच्या ऑफिसला गेल्यात. आत्ता? हो. अरे बापरे. अहो तुम्ही कुठे निघालात? ऑफिसला जातो, त्यांना ऑफिसला गाठतो ना. अहो सर, अहो असं काय करताय तुम्ही? इकडनं निघाल ऑफिसला जाल तोपर्यंत त्या इथे येतील. तुम्ही शाळेत खो खो खेळतात का? लई मार ना मी. तू हे बघ, मी फालतू जोक करू नकोस. मी काय, अरे मी फक्त मिस अनामिकांना गाठायला ऑफिसला जात नाहीये. ऑफिस मधनं मी अर्ध्या तासात जाऊन येतो असं सांगून मी इकडनं असं ऑफिस मधनं पळ करून इकडे आलोय. मला परत याच्याची करू नको. मी काय सांगतोय ते ऐक. मिस अनामिका जर परत इकडे आल्या तर सांग इकडेच थांबा, मी इकडे येतोय. कशाला नको, मी ऐक आता सांगितलं ते विसरून जा. बोल, कोण आहे मी? बबन केळकर. तोंडावरनं खेळकर दिसत असलो ना तरी डेंजर आहे आपण. कोण? बबन केळकर. सर्व हात वर करा. चले चल इकडे. चल एकूण या कोपऱ्यातून उभे राहा. गेरे यांचे मोबाईल काढून. मोबाईल काढ. सर्वांचे घे. फोन दे रे. ओ बाई, मोबाईल द्या. फोन नाहीये. गरमा गरम आणि खमंग कांदा भजी. आहा, मिस अनामिका एकत्र लंच करू ऑफिसमध्ये. याची चव चाखल्यावर ना तुमचा राग कुठल्या कुठे पळून जाईल. बॉस कोण आहे तुमचा? सर ऑफिसमध्ये नाही आहेत आणि इथे तुम्हाला काहीच मिळणार नाही. बॉस, हा मॅन लय पटर पटर करतो. बरोबर बोलतोय तू. मग काय करायचं? उडवायचं का याला? उडवायचा? हे बघा, तुम्ही दिवसा डवळ्या अशी मानहानी नाही करू शकत. बरोबर आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. बॉस चला निघूया. रात्री येऊ परत मानहानी करायला. वास तिजोरी कुठे? हे पप्पू, तुला समजतंय ना हा काय बोलतोय ते? मग भाई फुल लाईन तूच बोल ना. हे तर पप्पा कशाला करतोय? बस इकडं तिजोरी दिसत नाहीये. माहिती बरोबर काढली ना? यस बॉस, 2%. बस बस हा दरवाजा बंद आहे. तिजोरी ह्याच्यातच असू शकते. बोल बोल, कोणाची आहे? केबिन कोणाची आहे? प्लीज नको येऊ. ओ बाई,
कोणाशी बनवा बोलताय? हात सोड. विचारतो तेवढं सांग, कोणाशी बोलतेस? मिस अनामिका प्लीज त्यांना सगळं सांगून टाका. फार डेंजर माणसं आहेत ती. कुणाला कोण लावलास? कुणाला कोण लावला सांग. बोल. त्यांना प्लीज मारू नका. त्यांना ज्याच्याकडे पासवर्ड आहे त्याला फोन करतायत ते. बोलवून घे त्याला. येईल तू 100% येईल. कशावरून? गॅरंटी काय? बोल ना. मिस अनामिका अडचणीत आहेत कळल्यावर तो येईल लगेच. चल, पासवर्ड येण्याआधी आपल्याला काहीतरी खायला मागव. चल. नाव काय रे तुझा? एक गोटे. एक गोटे. चल लवकर खायला मागव काहीतरी. हॅलो. लवकर बोल. काय ऑर्डर करायची? लवकर बोला. हॅलो. हॅलो. एक मिनिट मॅडम, आम्ही जरा डिस्कस करतोय. पिझ्झा सांग मस्त, मोठा साईज. अरे तू बोलेपर्यंत आता आला सुद्धा असता. पिझ्झा महाग असतो ना, दोघीच कशाला? हो हो, आणि जड सुद्धा असतो पचायला पिझ्झा. बरोबर आहे तुमचं. बोट कोणले? एक बोटे नाव आहे माझं. तेच ते बोट आहेत ना. मग झालं. चला पोळी भाजी मागवा. बॉस वांग्याची भाजी. कोबीची भाजी. वांग्याची भाजी. अरे गप्प बसा. काय झालंय? वहिनी ठीक आहेत ना आता डॉक्टर? त्या बऱ्या आहेत, परंतु त्यांना गोळी लागल्यामुळे त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. पुढील काही दिवस त्यांची थोडी काळजी घ्यावी लागेल इतकंच. बापरे, धक्का?
धक्का म्हणजे डोक्याला नाही ना धक्का लागला? मी वल्ली, तुम्हाला आठवतंय का? हा? तुम्हाला सगळं आठवतंय ना? हॉस्पिटलमध्ये आहात तुम्ही. असं काय करताय? त्यांनी आता समजा विचारलं मी खाऊ तर काय करायचं आपण? वेडबीड लागले का तुला वल्ली? तोंडाला येईल ते बोल नको सुखाच. तेच ना. आणि वल्ले, सुनबाईंची स्मरणशक्ती अशी कशी जाईल? सुनबाई, तब्येत बरी आहे ना आता? हो आप्पा. अहो सगळं इतकं अचानक झालं की खर तर खूप घाबरलो आम्ही, पण आता बरी आहे. हा मी विठ्ठला. असं कसं म्हणताय हो होणार जाऊबाई? गोळी लागली आहे, साधा प्रकरण नाहीये. समजा होणार जाऊबाईचा जीव गेला असता तर काय गेला असता? आहे तू अगं आपण हॉस्पिटलमध्ये आहोत, आजूबाजूला पेशंट आहे. जिला गोळी लागली ती शांत आहे. तुला काय झालं गळा काढायला? चोप. सगळं म्हणताय माई मावशी. आता मला येतंय रडायला, तर मी काय करू? आता जर का होणार जाऊ महिना काही झालं असतं तर आपण काय केलं असतं? काय तुला एकटीलाच वाईट वाटतंय? तुलाच काय ती काळजी आहे? इथे बाकीच्या कोणाला काही वाटतच नाही ना. मलाच काळजी आहे, समजलं ना? माई मावशींना खरंच काळजी असती तर त्यांनी भाऊजींना आणि होणार जाऊ महिना घराबाहेर काढलं असतं का? अगं जरा काळ वेळेचं भान ठेव ना. नको तिथे भांडणं काय उकरून काढतेस ग? नाही पण सुनबाई, हे सगळं प्रकरण घडलं कसं काय? हो ना, मलाही तेच कळे ना. रोजच्या सारखे दोघं जण ऑफिसला काय गेलात, सगळी कामं काय केली, घरी यायचं सोडून हे असे चोर लफंगे ऑफिसमध्ये शिरलेच कसे? त्याचं काय झालं? तुला पण जागेवरून हलायचं नाही. कुणाला फोन लावलास? कुणाला फोन लावला सांग. बोल. त्यांना प्लीज मारू नका. त्यांना ज्याच्याकडे पासवर्ड आहे त्यालाच फोन करत आहेत त्या. सावकाशी बघ. कुठे चाललात? कुठे चाललात? कुठे चाललात म्हणजे काय? अगं तिला आता आराम करायला नको का? किती वेळ उभी राहणार ती? नाही, त्यांना आराम करू दे. पण माझ्या खोलीत कशाला आराम करायचंय? मग तुझ्या खोलीत नाही तर काय? तिला काय आता वरती घेऊन जाऊ का या जिन्याने? नाही तसं नाही माई मावशी, पण माझ्या खोलीत. चोप. सगळ्याशी तिच्या नावाने आधी गळा काढत होते करून. दाराची कडी काढा दी. चल मावशी आपण थांब ग जरा. अहो पण तिला जरा आराम करू दे. चल ये ग बाळा. या मावशीबाई, या सुनबाई. या ये. या काय म्हणले? एक काम कर, सुनबाईसाठी जरा गरम गरम अशी लापशी किंवा खीर कर. काय आहे, त्यांच्या घशाला जरा गरम गरम बरं वाटेल. आणि थोडासा नमुना मी पण घेईन. वाट बघा. अगं द्या तुमच्या सुनबाईंना. बघा ना, म्हणजे आज तुम्हाला लागलं असतं आणि तुम्ही ऑफिसमधनं तुमच्या घरी गेला असतात. मी फक्त फोनवरनं तुमची चौकशी केली असते तर तुम्हाला बरं वाटलं असतं. पण आत्ता जसं निवांत वाटतंय तसं वाटलं नसतं ना. एक दीर्घ श्वास घेतल्यानंतर, एक मोठा उसासा सोडल्यानंतर जसं निवांत वाटतं ना, तसंच आपल्या माणसाचा सहवास मिळाला की मनाला जो जाणवतो तो निवांतपणाच तर असतो. पाहता दाटले उन्हातही
चांदणी राहिले कातरी मनातले सांगणे हरवते अन पुन्हा गवसते पुन्हा जशी उमगते अन मला विलगते कविता जशी तू तेव्हा तशी तेव्हा तशी तेव्हा तशी तेव्हा तशी. पण यांना काय झालंय? वहिनी ठीक आहेत ना आता डॉक्टर? त्या बऱ्या आहेत, परंतु त्यांना गोळी लागल्यामुळे त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. पुढील काही दिवस त्यांची थोडी काळजी घ्यावी लागेल इतकंच. बापरे, धक्का धक्का म्हणजे डोक्याला नाही ना धक्का लागला? मी वल्ली, तुम्हाला आठवतंय का? हा? तुम्हाला सगळं आठवतंय ना? हॉस्पिटल मध्ये आहात तुम्ही. असं काय करताय? त्यांनी आता समजा विचारलं मी खाऊ तर काय करायचं आपण? वेडबीड लागले का तुला वल्ली? तोंडाला येईल ते बोल नको सुखाच. तेच ना. आणि वल्ले, सुनबाईंची स्मरणशक्ती अशी कशी जाईल? सुनबाई, तब्येत बरी आहे ना आता? हो आप्पा. अहो सगळं इतकं अचानक झालं की खर तर खूप घाबरलो आम्ही, पण आता बरी आहे. हा मी. विठ्ठला, असं कसं म्हणताय होणारे जाऊबाई? गोळी लागली आहे, साधा प्रकरण नाहीये. समजा होणारे जाऊबाईचा जीव गेला असता तर काय गेला असता? आहे तो अगं आपण हॉस्पिटलमध्ये आहोत, आजूबाजूला पेशंट आहे. जिला गोळी लागली ती शांत आहे. तुला काय झालं गळा काढायला? चुप. सगळं म्हणताय माई मावशी. आता मला येतंय रडायला, तर मी काय करू? आता जर का होणारा जाऊबाईला काही झालं असतं तर आपण काय केलं असतं? काय तुला एकटीलाच वाईट वाटतंय? तुलाच काय ती काळजी? इथे बाकीच्या कोणाला काही वाटतच नाही ना. मलाच काळजी आहे, समजलं ना? माई मावशींना खरंच काळजी असती तर त्यांनी भाऊजींना आणि होणारा जाऊबाईंना घराबाहेर काढलं असतं का? अगं जरा काळ वेळेचं भान ठेव ना. नको तिथे भांडणं काय उकरून काढतेस ग? पण सुनबाई, हे सगळं प्रकरण घडलं कसं काय? हो ना, मलाही तेच कळे ना. रोजच्या सारखे दोघं जण ऑफिसला काय गेलात, सगळी कामं काय केली, घरी यायचं सोडून हे असे चोर लफंगे ऑफिसमध्ये शिरलेच कसे? त्याचं काय झालं? तुम्ही पण जागेवरून हलायचं नाही. कुणाला फोन लावलास? कुणाला फोन लावला सांग. बोल. त्यांना प्लीज मारू नका. त्यांना ज्याच्याकडे पासवर्ड आहे त्याला फोन करतायत त्या. सावकाशी बघ. कुठे चाललात? कुठे चाललात? कुठे चाललात म्हणजे काय? अगं तिला आता आराम करायला नको का? किती वेळ उभी राहणार ती? नाही त्यांना आराम करू दे. पण माझ्या खोलीत कशाला आराम करायचंय? मग तुझ्या खोलीत नाही तर काय? तिला काय आता वरती घेऊन जाऊ का या जिन्याने? नाही तसं नाही माई मावशी, पण माझ्या खोलीत. चुप. मगाशी तिच्या नावाने अगदी गळा काढत होती करून. दाराची कडी काढा दी. चल मावशी आपण थांब ग जरा. तिला जरा आराम करू दे. चल ये ग बाळा. या मावशीबाई, या सुनबाई. ये काय बोलले? काय एक काम कर, सुनबाईसाठी जरा
गरम गरम अशी लापशी किंवा खीर कर. काय आहे, त्यांच्या घशाला जरा गरम गरम बरं वाटेल. आणि थोडासा नमुना मी पण घेईन. वाट बघा. अगं द्या द्या तुमच्या सुनबाईंना. बघा ना, म्हणजे आज तुम्हाला लागलं असतं आणि तुम्ही ऑफिसमधनं तुमच्या घरी गेला असतात. मी फक्त फोनवरनं तुमची चौकशी केली असते तर तुम्हाला बरं वाटलं असतं. पण आत्ता जसं निवांत वाटतंय तसं वाटलं नसतं ना. एक दीर्घ श्वास घेतल्यानंतर, एक मोठा उसासा सोडल्यानंतर जसं निवांत वाटतं ना, तसंच आपल्या माणसाचा सहवास मिळाला की मनाला जो जाणवतो तो निवांतपणाच तर असतो. पाहता दाटले उन्हातही चांदणे राहिले कातरी मनातले सांगणे हरवते अन पुन्हा